नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पीक असू द्या किंवा कुठलंही तुमचं सोयाबीन पीक असू द्या किंवा फुलधारणेसाठी कोणतंही पीक असू द्या, फुलधारणा ज्यामध्ये करायची त्यामध्ये टॉपचं टॉनिक वापरायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। टॉप 5 टॉनिक आपण यामध्ये सांगणार आहोत। याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळतोय, तुम्ही या वापरलेला असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना देखील माहिती होईल। आणि आपण शेतकरी असाल तर निश्चितच आपले शेतकरी महाराष्ट्राचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, ही हात जोडून विनंती करतो। एक शेतकरी म्हणून सपोर्ट करा। शेतकरी मित्रांनो, टॉनिक वापरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधील कंटेंट असतो। कंटेंटची प्युरिटी किती आहे, त्याचा रिझल्ट किती शेतकऱ्याला मिळाला आहे, या सगळ्यांचं गणित बसून मी हे 5 टॉनिक या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तुम्हाला जर एखादं पटलं नाही की बाबा याचा रिझल्ट फेल आहे तर मला त्याची कमेंट देखील करा, मी निश्चितच त्यावर देखील अभ्यास करेल। शेतकरी मित्रांनो, मी 5 नंबरला जे टॉनिक ठेवलंय ते ठेवलंय बायोविटा एक्स। तुम्ही म्हणाल बायोविटा एक्सचा वापर भरपूर प्रमाणात शेतकरी करतात, तुम्ही देखील सांगत असता। मी का सांगत असतो, शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त आवडीचं ते टॉनिक आहे आणि चांगलं देखील आहे, कारण टॉप 5 मध्ये ते येतच। त्यामुळे याचा नंबर आपण 5 नंबरला ठेवलाय। याचा वापर करताना 40 ml आपण करू शकता, सोयाबीन पीक असू द्या किंवा कापूस पीक असू द्या। शेतकरी मित्रांनो, आपण 4थ्या नंबरवर कोणतं टॉनिक ठेवलंय तर 4थ्या नंबरवर आपण ठेवलंय अँबिशन। अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे, इतका खास रिझल्ट आहे। यामधील जे अमिनो ऍसिड आहेत चांगल्या पद्धतीने आपल्या कापूस पिकाची वाढ तर करतच, पण फुलधारणा होण्यासाठी देखील मदत आपल्या कापूस पिकाला चांगल्या पद्धतीने देत असतं। शेतकरी मित्रांनो, आता याचा वापर आपण किती ml करताय मला कमेंट मध्ये सांगा, आणि मी कमेंट मध्ये पिन देखील करतोय की याचा वापर आपण इतका केला पाहिजे, आपण ती कमेंट बघू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण 3 नंबरवर कोणतं ठेवलंय तर ते म्हणजे फंटॅक प्लस। फंटॅक प्लसचा वापर देखील काही शेतकरी काही भागामध्ये खूप जास्त प्रमाणात करतात, काही भागामध्ये कोणी करतच नाही, ते फक्त बायोविटा एक्स, टाटा बहार, सागरिका याच्या मागे लागलेत। फंटॅक प्लस एक असं टॉनिक आहे, कापूस पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढ जर थांबेल असेल, तुमचं पीक जर तानात असेल, पाण्याचा ताण पडला असेल, पाणी जादा झाला असेल, त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही वापरलं तर त्या ट्रेस मधून बाहेर काढण्याचं काम हे फंटॅक प्लस करत असतं। यामधील जे कार्बोहायड्रेट्स आहेत, अमिनो ऍसिड्स आहेत, जबरदस्त पद्धतीने आपल्या पिकामध्ये कार्य करतं आणि आपल्या कापूस पीक असू द्या, सोयाबीन पीक असू द्या, याला ट्रेस मधून बाहेर काढतं। त्यामुळे याचा वापर आपण करताना 15 ml प्रतिपंप करू शकता। चांगल्या दर्जाचं हे टॉनिक देखील आहे, त्यामुळे आपण याला 3 नंबरचं स्थान दिलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, 2 नंबरवर कोणतं टॉनिक आहे तर 2 नंबरवर आहे गायत्री परफेक्ट प्लस, ज्यामध्ये की मायक्रोन्यूट्रन्स आपण याला म्हणू शकता, पण चांगल्या पद्धतीने हे पाते धारणा करण्यासाठी फायदा देतं। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काही दिवसासाठी थांबवतं। कापूस पिकामध्ये जर 20 ml आपण याचा वापर केला तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चमत्कार सारखी याची थांबते आणि आपल्या कापूस पिकामध्ये पाते धारणा जास्त होते। सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा हे आपल्याला गायत्री परफेक्ट प्लस करून देतं। यामध्ये मॉलिब्डेनम, झिंक, बोरान, फेरस सर्व घटक दिलेले आहेत। याचा वापर करताना आपण 15 ते 20 ml याप्रमाणे करू शकता। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात बेस्ट टॉनिक, सगळ्या महाराष्ट्राची पसंत, मी पोस्ट देखील फेसबुकवर केली होती की यापैकी कोणतं टॉनिक बेस्ट, तर त्यामध्ये आपल्याला बायोविटा एक्स आणि झेपला कमीत कमी 95% शेतकऱ्यांनी झेपला पसंती दिलेली आहे। हजारो कमेंट्स त्या पोस्टवर आहेत, व्ह्यूज त्या पोस्टवर लाखाच्या वर आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला झेप या टॉनिकचा रिझल्ट इतका जबरदस्त मिळतो। पाते धारणा जर कमी असेल आणि तुम्ही झेपचा वापर 15 ml जर केला तर तुमच्या कापूस पिकामध्ये तुम्हाला कमी पाते धारणा होती का खूपच जास्त झाली हे कळणारच नाही। खूपच जास्त प्रमाणात पाते धारणा लावायची असेल तर झेपचा वापर करा। फक्त अन्नद्रव्याचा पुरवठा त्या झेप जितके पाते गाडील त्याच्यासाठी पुरेल इतका अन्नद्रव्याचा पुरवठा मात्र आपल्याला करणं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, झेपचा वापर करताना 15 ते 20 ml पर्यंत आपण करू शकता। आपल्या कापूस पिकाची वाढ जर 4 फुटापर्यंत असेल तर 15 ml करा, 5 फुटाच्या वर गेली असेल तर 20 ml करा। निश्चितच जास्त चांगल्या दर्जाची फुलधारणा आपल्याला बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा। आणि हा, मी एक गोष्ट तुम्हाला विचारलेली आहे, अँबिशनचा वापर आपण किती करता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। शेतकरी मित्रांनो, आपण यापैकी कोणतं टॉनिक वापरलेलं आहे, त्याचा रिझल्ट कसा मिळाला आहे नक्की सांगा। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादं टॉनिक तुमच्या आवडीचा असेल, त्याचा रिझल्ट चांगला असेल तर ते देखील मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि शेतकरी म्हणून परत एकदा विनंती करतो की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।